कोल्हापूर शहरातील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेली कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील सिटी सर्वे क्रमांक 259 मधील जमीन वादाच्या केंद्रस्थानी आहे. अमेरिकन बंगलो परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 57 एकर 17 गुंठे क्षेत्रफळाच्या सरकारी मालकीच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचा आरोप होतोय. ही जागा शासनाचीच असल्याच्या महसूल मंत्र्यांच्या निर्णयामुळे या परिसरात अनेक आरसीसी बांधकामं, पत्र्याचं कंपाऊंड आणि विविध स्वरूपाची बांधकामं उभारण्यात आली असून त्यासाठी महानगरपालिकेची आवश्यक परवानगी घेतलेली नसल्याचा दावा करण्यात आलाय. दरम्यान महानगरपालिका प्रशासन सध्या शहरातील विविध भागांमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबवते. गांधीनगर, तावडे हॉटेल परिसरासह अनेक ठिकाणी नोटीस बजावून कारवाई केली जात असताना अमेरिकन बंगलो परिसरातही समान निकषांवर कारवाई व्हावी, घोषित झोपडपट्टी क्षेत्र, हेरिटेज चर्च, एस्तर पॅटर्न शाळा आणि इतर ऐतिहासिक वास्तू वगळता उर्वरित संपूर्ण जागेचा तात्काळ सर्वे करण्यात यावा, बेकायदेशीर अतिक्रमणं, आरसीसी बांधकामं आणि बंदिस्त कंपाऊंड यांच्यावर नियमानुसार कारवाई करून सरकारी जमीन अतिक्रमण मुक्त करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आली आहे. या संदर्भात आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा महिला संघटक नगरसेवक प्रतिज्ञा उत्तुरे, शहर प्रमुख मनजित माने, विशाल देवकुळे, चंद्रकांत भोसले, अवधूत साळोखे, विराज पाटील, संतोष रेडेकर, दीपक गौड, महादेव कुकडे, सुधीर चिले, दिलीप देसाई, राहुल माळी, सागर पाटील, प्रवीण पालव आदी उपस्थित होते.